तर प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेत आज आपण बघितलं. सॉरी प्रेक्षकांनो, आज मला जरा उशीर झाला मालिका द्यायला. तर आता ह्या बयोनी दुष्यंत सरांना सांगितलं की आमच्या गावाकडे सुद्धा लोक असा निधी जमा करायचे, पण दुष्यंतला बयोची कल्पना थोडीच पटणार होती. इथे श्रीमंत लोक येतात, ते नक्की डोनेशन देतील असं बयोला वाटतंय. पण दुष्यंत म्हणतो, हे बघा सरस्वती, हे काही तुमचं गाव नाहीये. प्रश्न फक्त डोनेशनचा नसतो, डोनेशन मधून आलेल्या निधीचाही प्रश्न आहे ना. ते व्यवस्थित मॅनेज करावं लागतं. त्यात अफरातफर झाली तर हॉस्पिटल जबाबदार असेल ना त्याला. बयो म्हणते, हो मला कळते तुम्ही जे बोलताय, तुम्ही डीन आहात तर तुम्ही जातीने लक्ष द्या. आणि आपल्या गौतमी मॅडम आता ह्या नाही का डोनेशन देणार. तर आता गौतमी नुसती स्माईल करते. दुष्यंत म्हणतात, हा प्रश्न दिसतोय तितका साधा नाही, पण स्टुडंटनी यात न बोललेलं बरं. शुभंकर म्हणतात, सॉरी म्हणजे दुष्यंत, मी असं बोलायला नको डॉक्टर. स्टुडंट हेच आपलं हॉस्पिटलचं भविष्य आहे ना शेवटी, आणि तेच तर उद्याचे भावी डॉक्टर आहेत. आणि त्यांच्या डोक्यात जर नवीन कल्पना येत असतील तर काय हरकत आहे ना, सोल्युशन सापडतंच. तर हरकत नाहीये, हॉस्पिटलच्या ट्रस्टीचा निर्णय येईपर्यंत मी त्या पेशंटचा खर्च करतो आणि आर्थिक बोज येणार नाही हॉस्पिटलवर याची काळजी घेतो. आणि ते तिथून निघून जातात असं सांगून गौतमी आणि दुष्यंत दोघं एकमेकांकडे नुसते बघत राहतात. म्हणजे आता शुभंकरांनी दुष्यंतच्या मध्ये लुडबुड करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाहीये. आता घरी आल्यानंतर शुभंकर खूप कौतुक करतात बयोचं सुमन जवळ. सुमन तिची दृष्ट पण काढते, म्हणजे तिने जे गोरगरिबांसाठी हे प्लॅनिंग सांगितलंय ते शुभंकरांना फार पडलंय. आता सुमन म्हणते, गे बाय माझी, खरंच हुशार आहेस तू. आता हे शुभंकर आणि आरव दोघेही त्यांच्या रूममध्ये गेलेत फ्रेश व्हायला. तर लगेच गौतमी म्हणते, जा ग सुमन, माझ्यासाठी कॉफी कर. सुमन म्हणते, अगं आत्ता तर घेतलीस ना माझी वहिनी कॉफी. मग गौतमी म्हणते, तुला काय करायचं, सांगितलं ना तुला कॉफी कर तर कर. सुमन म्हणते, बरं कर तर कर, मला काय ओतते तुझ्या घशात. लगेच गौतमी म्हणते, काय म्हणलीस. सुमन म्हणते, अगं म्हणजे मला म्हणायचं होतं ओतते कपामध्ये आणि आणते हा तुझ्यासाठी कॉफी. सुमन गेल्यानंतर लगेच इरा म्हणते, काय गे काय चाललंय तुझं. बयो म्हणते, आता मी काय केलं. इरा म्हणते, तुझे बाबांच्या समोर पुढे पुढे करत होती ना तुझं डॉक्टरकी बद्दल, ते जरा अति होतंय ना, लायकीत राहायचं तू, कळलं ना तुला. इरा म्हणते, अगं मला माहिती आहे इरा, मी तुझं सगळं ऐकते आणि तसंही मी आज बॅग सुद्धा बाहेर ठेवून आली आहे. तुला मला जेवढी कामं सांगायची असतील ना तेवढी सांग, आज मी खूप खुश आहे, माझ्या बाबांचा पहिला दिवस होता ना आज. लगेच इरा म्हणते, बघ बघ मम्मा किती माज आलाय हिला. मग गौतम म्हणते, काय गे जास्ती शहाणपणा करत होतीस का तिथे, माझ्याकडून डोनेशन मागतेस, ब्लॅकमेल करते का काय मला. बयो म्हणते, अहो मी कशाला तुम्हाला ब्लॅकमेल करू, तुम्हाला द्यायचं नसेल तर नका देऊ डोनेशन, मी काय जबरदस्ती थोडी केली आहे तुम्हाला. बरं ठीक आहे, मला ना खूप कामं आहेत, आता मी निघते. गौतमीचा आता पुन्हा संताप झालाय. गौतमी म्हणते, ही ना आता त्या हॉस्पिटलच्या मोठ्या मोठ्या डिसिजनमध्ये पण लुडबुड करायला लागली आहे. इरा म्हणते, तुझ्या फेल्युअरचा रिझल्ट आहे हा, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे मम्मा. आता लगेच गौतमी चिडते तिच्यावर. पण इरा तिथून निघून जाते गौतमीला उलटून बोलून. आता इकडे विशाल त्याचं काम करत असतो बिचारा. हा दुष्यंत येतो आणि उगाचच त्याच्याशी डोकं लावतो. आणि हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. हा दुष्यंत जो आहे ना, तो बहुतेक अंदाजे माझ्या विशालचा स्टेप फादर आहे, कारण सौदामिनी बहुधा तरी विशालची आई आहे असं दिसतंय. तर आता दुष्यंत आल्याला धमकी देतात विशालला, हे सगळं प्लॅनिंग वगैरे तुमच्या मताने होत आहे ना, तुम्ही सामील असालच या सगळ्यामध्ये. म्हणजे बयोच्या डोनेशन बद्दल चाललंय हे सगळं डिस्कशन. दुष्यंत म्हणतात, तुम्ही ट्रस्टीजच्या गुडबुक मध्ये आहात ना, त्यामुळे तुम्हाला हे सगळं माहितीच असणार आहे. विशाल म्हणतो, नाही मला यातलं काहीही माहिती नाहीये. दुष्यंत म्हणतो, खोटं बोलू नका माझ्याशी, खरं तर मी तुम्हाला वॉर्न करायला आलोय. तुम्ही हे जे काही सरस्वतीला मदत करताय ना ते योग्य नाही आहे. नाही तुमची ओळख वगैरे ते ठीक आहे, पण या सगळ्याच्या वरची ऑथॉरिटी आहे हे लक्षात ठेवा. आणि या सगळ्या गोष्टी जर त्या वरच्या ऑथॉरिटीला कळल्या ना तर हे तुमच्यापर्यंत येऊ शकतं. नंतर मग तुम्ही तुमच्या करिअरच्या नावाने रडू नका हा, मी फक्त वॉर्निंग देतोय तुम्हाला. विशाल हसतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच सर, तुम्ही माझी काळजी करताय, बरं वाटलं मला. पण काय आहे ना, मी कोणालाच घाबरत नाही आणि तुम्ही कुठल्या ऑथॉरिटी बद्दल वगैरे बोलताय ते काही मला कळलं नाहीये. हां, पण मी सरस्वतीकडनं एक गोष्ट नक्कीच शिकलोय, आपला हेतू चांगला असेल ना तर आपल्याला घाबरायची गरजच नाहीये. मी काही चुकीचं केलेलंच नाहीये, त्यामुळे मी कशाला घाबरू, मी अजिबात घाबरत नाहीये. बरं ठीक आहे, मला ना आता एका व्हिजिटला जायचंय. गुड डे हां सर. आता असं म्हणून तो तिथून निघून गेलाय. तर पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय, हे शुभंकर म्हणतात, अगं बयो बाजूला हो, काय करतेस तू. बयो म्हणते, बाबा कॉफी करतेय. तेव्हा शुभंकर म्हणतात, कॉफी नाही प्यायची आता सगळ्यांनी माझ्या हातचं बनाना मिल्कशेक प्यायचं आहे. बयो म्हणते, अहो बाबा पण तुम्ही कशाला करताय, हे माझं काम आहे ना. शुभंकर म्हणतात, काय नाही मी करणार आहे. सुमन म्हणते, अरे दादा पसारा करून ठेवशील. शुभंकर म्हणतात, नाही का सुमन, काही पसारा विसारा करणार नाही मी, थांबा जरा, मी करतो ना, जरा मदत करा फक्त मला. तर आता प्रेक्षकांनो, शुभंकरांनी छान सगळ्यांसाठी मिल्कशेक बनवलंय आणि छान वाटतं ना, पुरुष कधी कधी असे स्वयंपाकघरात आले
कोणाकोणाला वाटतं बरं बायकोला मदत करावी? जोक्सचं पार्ट तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा. तर शुभंकरांनी छान मिल्कशेक बनवलेला आहे आणि बयो आणि सगळ्याच जणांना ते बोलवत आहेत तिथे, म्हणजे बयोला आपुलकीने बसवत आहेत तिथे टेबलवर. इरा बाहेर जात असते तेव्हा शुभम म्हणतात, इकडे ये ग इरा, काही जाऊ नकोस कुठे बाहेर, बस इथे. आणि सगळ्यांना आग्रह करून ते मिल्कशेक प्यायला लावतात. आता इराला आधीच जेलसी असते बयोबद्दल. इरा मुद्दाम सगळ्यांना टेबलवर बसवून टाकते आणि बयोला जागाच राहत नाही. मग आता मुद्दाम म्हणते की आपण आता चेस करूया आणि चेस करायच्या निमित्ताने मुद्दाम बयोचं मिल्कशेक सांडून टाकते जेणेकरून तिला पिता नाही येणार ना म्हणून. फारच ओव्हर दाखवलं इराचं कॅरेक्टर, पण ती निभवते मात्र छान. पण आता होतं सगळं उलटं. शुभमकर बयोला त्यांच्या चेअरवर बसवतात आणि त्यांचा ग्लास देऊन म्हणतात, चल चल पिऊन दाखव मला बयो कसं झालं आहे, आणि जरा सांभाळून ना बाळा तुला काच लागेल. बयो म्हणत असते, बाबा मी ती आवरते काच. पण ते शुभमकर काही तिला ते आवरू देत नाही आणि आपुलकीने आधी त्यांच्याजवळ बसवून ते मिल्कशेक पाजतात. आणि गौतमीला पण विचारतात कसं झालं आहे. गौतमी म्हणते छान झालं आहे. पण इरा राग निघून जाते आणि पोहोचते विशालच्या घरी. विशाल बिचारा त्याचे कांदे चिरत असतो. हा सीन जबरदस्त दाखवलाय प्रेक्षकांना, थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. विशाल इराला म्हणते तू आत्ता इथे, तेव्हा इराला म्हणते क्या करे ये तन्हाई है ना, बड़ी अजीब चीज है, कितने दिनों से हमने कुछ मीठा नहीं खाया ना, तो आपकी मिठास हमारे दिल में इस तरह घुल गई है कि ये मिठास हमें आपके मुकाम तक ले आई है. तुझा गोडवा आम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय. आता विशाल फक्त किंचाळायचा बाकी आहे, बचाव. असो विशाल म्हणतो काय बोलतेस तू इरा. इरा म्हणते तू दिवसेंदिवस इतका गोड होत चाललाय ना, तुला भेटण्या वाचून माझं मन राहतच नाही. प्रेक्षकांनो या सीनसाठी इराला 100 आउट ऑफ 100 मार्क देणारे मी माझ्याकडनं. आता विशाल म्हणतो इरा तू जा इथून, तू थांबू नकोस, आधीच तमाशा झाला होता तुला माहीत नाही का. इरा म्हणते सगळं माहिती आहे मला, तू न प्लीज थांब जरा. म्हणजे मी ठरवलंय आता की ज्याच्यावर प्रेम करायचं असतं ना, म्हणजे खरं प्रेम कधी रागवत नसतं, खरं प्रेम समोरच्याला समजून घेत असतं. हे बघ विशाल मी तुला समजून घेणार, मी अजिबात चिडणार नाहीये. विशाल म्हणतो इरा तुझं काय चाललंय, हे काय आहे नवीन. इरा म्हणते नवीन नाही रे, फक्त प्रेमाची व्याख्या बदलली आहे. विशाल म्हणत असतो बस झाला आता, मला पुन्हा पुन्हा तमाशा नको आहे. इरा म्हणते बरं ठीक आहे बाबा तमाशा नाही करणार, पण हा कपकेक खा मग मी इथून निघून जाईल. विशाल म्हणतो काय जबरदस्ती आहे तुझी. तेव्हा इरा म्हणते प्लीज प्लीज खा ना. मग विशाल म्हणतो ठीक आहे एका अटीवर, मी ते खाल्ल्यानंतर तू इथून निघून जायचंस. इरा ठीक आहे म्हणते. विशालला वाटतं केक खाल्ल्यावर ही चालली जाईल इथून, पण आता ही मुद्दाम तिथे बसते. विशाल म्हणतो हे काय. तेव्हा इरा म्हणते मी प्रँक केला तुझ्यासोबत, खोटं बोलले तुझ्याशी, मी नाही जाणार इथून. आता विशाल खूप चिडतो आणि म्हणतो काय ग काय फालतूगिरी लावली आहेस, जा इथून. तेव्हा लगेच इरा म्हणते अरे चिल, का चिडतोयस तू, मी खरं प्रेम करते ना तुझ्यावर, खरं प्रेम कधीच चिडत नाही. विशाल मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त इजरार करणे में जरा कतरा रे हो, मी समजू शकते. कोण थांबवतोय तुला सांग मला, आपण सगळं सॉर्ट करू. आता विशाल काही बोलणार तेवढ्यात या विशालच्या मोबाईलवर सौदामिनी नावाच्या एका बाईचा फोन आलाय. विशाल तो फोन बघून जरा डिस्टर्ब होतो, पण आता इरा ते नाव वाचते आणि आणखीन डिस्टर्ब होते. विशालला ती जाब विचारायला लागते कोण आहे ही, कोण आहे. तेव्हा विशाल म्हणतो हे माझं पर्सनल मॅटर आहे. इरा म्हणते कोण आहे ही सांग मला विशाल. तेव्हा विशाल म्हणतो गप्प बसा इरा, खूप झालं तुझं आता, मी तुला सांगितलं ना माझं पर्सनल मॅटर आहे, मी तुला सांगायला बांधील नाहीये, लक्षात ठेव हे आणि निघून जा इथून आता. इरा म्हणते हो का विशाल ठीक आहे, तुला स्पेस पाहिजे असेल ना तर घे, माझी काही हरकत नाहीये, मी समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला कोणासोबत शेअर नाही करू शकत, कळलं ना तुला. आता हा विशाल सांगायला लागतो तिला की अगं सौदामिनी माझी. आता लगेच इरा म्हणते ठीक आहे नको सांगूस तू, मी गुड गर्ल आहे, गुड गर्लफ्रेंड आहे तुझी, समजून घेण्यातच प्रेम असतं, मला माहिती आहे माझं प्रेम खरं आहे आणि तू माझ्याकडेच येणार आहे शेवटी. विशाल चल मी निघते आता, हां ह्या पेस्ट्रीज नक्की खाऊन घे, मला आता उशीर होतोय. एकतर्फी प्रेमामुळे वगैरे ना खूप जणांचे आयुष्य बर्बाद झालेत, हे सगळं अत्यंत चुकीचं आहे. हे जे काही मालिकेत दाखवतात ना, मी जे लहान मुलं किंवा ज्या कोणी मुली वगैरे बघत असते ना त्यांना सांगू इच्छिते हे सगळं खोटं असतं. रिअलमध्ये एवढं सगळं कोणी ऐकून पण घेत नाही. शेवटी रील वेगळ्या आणि रिअल आयुष्य वेगळं असतं. असो विशाल खूप डिस्टर्ब झालाय आता. तर आता बयोने करंजा केलेल्या असतात आणि ही हेतल म्हणते काय छान वास येतोय नाही. बयो म्हणते अगं वास नाही सुगंध असतो तो, तुला किती वेळेला सांगितलं मी. मोकल काकू म्हणतात काय ग बयो कशासाठी केल्यास तू आज करंजा. मग बयो म्हणते आज माझे बाबा पहिला दिवस होता ना त्यांचा हॉस्पिटलमध्ये रुजू व्हायचा म्हणून केल्यात. आता हेतल म्हणते अगं तेच ते सुगंध का काय म्हणतेस ना तू छान बनवतेस हा स्वयंपाक, तू ना मेडिकलपेक्षा आचारी व्हायला हवं होतंस. मग बयो तिला टोमणा मारते अगं तू पण छान टोमणे मारतेस, तू सुद्धा ना मेडिकलपेक्षा राजकारणात जायचं असतं. लगेच हेतल तिला भांडायला लागते काय ग तू, मी कुठे टोमणा मारला तुला. लगेच आता या मोकल काकू म्हणतात बस बस भांडू नका दोघी जणी, आणि इकडे त्या करंजा. मोकल काकू करंजा खातात आणि करंजाचं खूप कौतुक करतात. त्या म्हणतात काय ग बयो काय छान करंजा केल्यास ग, माझी आई पण अगदी अशाच करंजा करायची बघ.
पण बयो, त्या दिवशी तुझे वडील तुला घ्यायला आले होते, मग तू का गेली नाहीस ग त्यांच्यासोबत? त्यावर बयो उत्तर देते, अहो मोकल काकू, मी जर तिथे गेले तर तुमचा ओरडा कोण खाणार इथे, आणि हेतलचे टोमणे कोण खाईल? मग आता या मोकल काकू म्हणतात, कळलं कळलं हां मला, तू विषय टाळतीयेस ते. बयो म्हणते, तसं नाही हो काकू, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते, ती वेळ यायची फक्त मी वाट बघतीये. ती वेळ येण्यासाठी आपल्याला थांबावं लागतं ना. ती वेळ आली ना की मी नक्की माझ्या घरी परत जाईल. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. तर प्रेक्षकांनो, विशालची आई आणि दुष्यंतची बायको सौदामिनी ही आपल्याला पुढच्या वीकमध्ये नक्की दिसणार. तोपर्यंत प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रोमोचा रिव्ह्यू तुम्हाला थोड्याच वेळात येईल. धन्यवाद.